नमस्ते. UPSC MPSC करायची म्हटलं की सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो, ऑप्शनल कसा निवडायचा? हाऊ टू चूज अन ऑप्शनल. कारण ह्याच्याबद्दल फॅक्ट्सपेक्षा मिथ म्हणजे खऱ्यापेक्षा खोटंच जास्ती आहे. त्यामुळं ह्याची निवड करायला लागणारे कोणते कोणते घटक आहेत, हे मी आज सांगणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की का महत्त्वाचं आहे ऑप्शनल. एकदा तुम्ही प्रिलिम्स क्लिअर झाला, म्हणजे जवळपास 15,000 विद्यार्थी. त्यातनं पुन्हा इंटरव्ह्यूला घेतले जाणार आहेत की फक्त 3,000 विद्यार्थी. आणि ह्या मेन्स जी परीक्षा आहे, ती 1,750 मार्कांची, 1,750. त्यातला ऑप्शनल हा 500 मार्कांचा आहे. म्हणजे 250 मार्कांचे 2 पेपर्स. म्हणजे तुम्हाला कळतंय की 1,750 पैकी 500 मार्क. जवळपास तसं बघायला गेलं तर 30% एवढं महत्त्व एकट्या ऑप्शनलला आहे. त्यामुळे आपल्याला जो भर द्यायचा आहे तो या कारणासाठी. कारण अनेक वेळेला असं होतं, की मुलं एखादं ऑप्शनल निवडतात, अभ्यास करतात आणि मध्ये गेल्यावर त्यांना कळतं, की आपल्याकडनं हा ऑप्शनल होणार नाही. परत माघारी वळतात आणि दुसरा ऑप्शनल निवडून परत तयारी चालू करतात. ही चूक तुमच्याकडून होऊ नये म्हणून हा व्हिडिओ. आता हे करण्यासाठी UPSCने असं का केलं हे आधी समजावून घेऊयात. एकाला आपण ऑप्शनल म्हणतो, पण बाकीच्या विषयांना GS म्हणतो, जनरल स्टडीज. म्हणजे जनरल स्टडीज म्हणजे ज्याला आपण म्हणतो की टी शेप्ड नॉलेज कर्व. टी म्हणजे बाकी सर्व विषयांचं तुमचं एक सर्वसाधारण ज्ञान तुम्हाला पाहिजे, ज्याला आपण जनरल अवेअरनेस म्हणतोय. पण त्यातला कुठला तरी एक विषय ज्याला असं खाली टीचा असा दांडा खालचा, की तुम्हाला खोलवर त्याचा अभ्यास पाहिजे. तो ज्याचा खोलवर अभ्यास करायचा आहे, तो विषय म्हणजे ऑप्शनल. म्हणजे त्या विषयावर तुमचं प्रभुत्व हाच शब्द बरोबर आहे. तुम्ही त्याचा कुठलाही प्रश्न विचारा, तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. तो म्हणजे ऑप्शनल. मग कोणते फॅक्टर्स निवडले पाहिजेत आपण? कोणत्या फॅक्टर्स, कोणत्या घटकांवर आधारित आपण ऑप्शनल निवडला पाहिजे? तर जसं धर्माधिकारी सर म्हणतात, की ह्यातले सगळ्यात महत्त्वाचे 2 फॅक्टर्स आहेत. म्हणजे ह्या व्हिडिओ अंती तुम्ही बाकी काही नाही घेतलं तरी चालेल. हे 2 घटक घेऊन चला. जे काही विषय आहेत 20 पेक्षा जास्ती, त्यातून 2 घटकांवर आधारित. त्यातला पहिला घटक आहे विषय आवडला पाहिजे आणि दुसरा घटक आहे तोच विषय समजला पण पाहिजे. फक्त आवडतोय पण समजत नाही, नाही चालणार. समजतोय पण अभ्यास करायला आवडत नाही, नाही चालणार. तर मेन हे 2 घटक आहेत, की तो विषय आवडतोय पण आणि तो विषय समजतोय पण. मग इतर घटक खूप आहेत. पण ह्या पहिल्या 2 घटकांना मी 50% पेक्षा जास्त महत्त्व देतो. बाकीचे घटक कुठले आहेत मग? तेही तेवढे महत्त्वाचे आहेतच. म्हणजे असा कुठलातरी ऑडच विषय निवडला, की तुमचा तसा मॅथेमॅटिक्सशी डायरेक्टली संबंध नाहीये. कुठलाच. फक्त काहीतरी एकदा कधीतरी तुम्ही 11वी-12वी मध्ये मॅथ्स केलाय, पण त्यावेळी तुम्हाला वाटत होतं मॅथेमॅटिक्स, म्हणून मॅथेमॅटिक्स निवडला. असं नाही होता कामा. त्यामुळे इतर घटक कोणते कोणते आहेत? तर मग तिसरा घटक आहे. तिसरा घटक आहे स्टडी मटेरियल, की त्या विषयाचं स्टडी मटेरियल उपलब्ध आहे का? कारण अनेक वेळेला असं होतं, की जे पॉप्युलर सब्जेक्ट्स जे सगळ्यात शेवटी मी सांगणार आहे, ऑप्शनल म्हणून निवडणार आहे, त्या विषयाचं स्टडी मटेरियल अपडेट होत असतं, कारण मुलं त्याचा जास्त अभ्यास करत असतात. पण काही विषय असे असतात, की ज्याचं स्टडी मटेरियल अपडेटच होत नाही आणि ते मिळत पण नाही कुठे. सेम चौथा आहे मेंटर. तुम्हाला त्या विषयाची तयारी करण्यासाठी मदत करणारा कोणतरी फॅकल्टी आहे का? कोणीतरी तो विषय तुम्हाला शिकवू शकतंय का? हे पण तेवढंच आहे महत्त्वाचं. हा तिसरा आणि चौथा फॅक्टर तसा महत्त्वाचा आहे. म्हणजे असा एखादा विषय निवडला जो आवडतोय पण आणि समजतोय पण. पण तिसरा चौथा घटक नाही, तर थोडासा एक शंका घ्यायला आधार आहे. ओके. पण हे चारही घटक पहिले जर असतील, तर माझं मत आहे की तुम्ही तो ऑप्शनल निवडला पाहिजे. तुम्हाला हे सगळं करताना शेवटी एका बाजूला ऑप्शनलची लिस्ट पण दाखवली जाईल. माझं मत आहे बरं का, की पहिल्यांदा जरी ऑप्शनलची लिस्ट तुम्ही एका बाजूला बघितली, आपोआप तुमचे बाकीचे विषय जाणार आहेत आणि मनात 3 ते 4 विषय राहणार आहेत, की ऑप्शनल म्हणून ह्या 4 विषयांपैकी मी कुठलातरी एक निवडतो. माझं तर मत आहे मग ह्या घटकांवर आधारित तुम्ही चार्ट केला पाहिजे. पण आधी घटक पूर्ण करूयात. आधी हे 4 घटक. 5वा घटक तो आहे लेंग्थ.
चर्चा असते. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होते, की हा अमुक-अमुक विषय ऑप्शनलचा खूप मोठा आहे. हा अमुक-अमुक विषय खूप छोटा आहे, म्हणून छोटा विषय घ्या. अरे सिलॅबसच्या लेंग्थवरनं काही नाही ठरणार आहे. कारण कधी-कधी एका विषयाचा अर्थ, एका मुद्द्याचा भरमसाठ एक-एक पुस्तक असतं त्याचं. त्यामुळे लेंग्थ ऑफ द सब्जेक्ट ह्या मुद्द्याला तुम्ही महत्त्व दिलं नाही पाहिजे. की सोशिओलॉजी, अँथ्रोपॉलॉजी बाबा फक्त कमी सिलेबस आहे, कमी लेंग्थचे आहेत म्हणून तुम्ही निवडले नाही पाहिजेत. तसाच पुढचा आहे, ज्याला काही वेळेला महत्त्व येतं, काही वेळेला महत्त्व देत नाहीत. तो पुढचा फॅक्टर ज्याला मी म्हणतोय 6वा फॅक्टर अकॅडमिक बॅकग्राऊंड. अकॅडमिक बॅकग्राऊंड म्हणजे काय? तर माझं इंजिनिअरिंग झालंय बाबा, मेकॅनिकल इंजिनिअर आहे मी स्वतः. तर मेकॅनिकल इंजिनिअर झाला म्हणून मी मेकॅनिकल इंजिनिअरच निवडावा ऑप्शनल असं नाहीये. उलट मी पहिल्यांदा ठरवलेलं, कुठला पण विषय निवडेन पण मेकॅनिकल इंजिनिअर नाही निवडणार. पण अनेक वेळेला असे काही जण आहेत, की असे विषय आहेत जसं की ॲग्रीकल्चर. ज्यांचं बी-एससी ॲग्रीकल्चर झालंय, ते बहुतांश वेळेला ॲग्रीकल्चर ऑप्शनल निवडतात. ज्यांचं बी-ए पॉलिटिकल सायन्स झाले, त्यांचा पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन निवडतात. हिस्ट्री झालंय, बी-ए हिस्ट्री, ते हिस्ट्री निवडतात. पण मग अनेक वेळेला मॅनेजमेंट झालेले मॅनेजमेंट निवडतात का? इंजिनिअर झालेले इंजिनिअर निवडतात का? तर असं प्रमाण खूप जास्ती आहे, की अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे म्हणून तेच ऑप्शनल निवडावा असं अजिबात नाही. इव्हन यू-पी-एस-सीमध्ये अशी कुठलीही अट सुद्धा नाही. आता पुढचा एक फॅक्टर विचारात घेतला जातो. तो म्हणजे एखादा विषय तो अभ्यास केला, की जी-एसमध्ये म्हणजे इतर 5 एसे, जी-एस-1, जी-एस-2, जी-एस-3, जी-एस-4 ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऑप्शनलचा किती उपयोग होतोय. ओव्हरलॅप असा पॉइंट मानतोय मी. अनेक वेळेला विचार करतात मुलं, की ह्यातला किती आहे फॅक्टर हा, पण फक्त तो फॅक्टर नाही. मी परत-परत आठवण करून देतो, की सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे, विषय आवडतो का आणि विषय समजतो का? शेवटचा फॅक्टर, शेवटचा फॅक्टर, 8वा फॅक्टर आहे हा, चालू घडामोडी. की काही असे विषय आहेत, विशेषतः पॉलिटिकल सायन्स सारखे, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, की ज्यामध्ये म्हटलं जातं, की अरे करंट अफेअर्सचा अभ्यास करायचा आहे आणि म्हणून मुलं घाबरतात. मला उलटं वाटतंय, की खरंच आहे काही-काही विषय असे आहेत, की ज्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्सचा अभ्यास करावा लागणार आहे. उलट नव्हे तर अर्धा पेपर करंट अफेअर्सवर येणार आहे. पण ही उलट चांगली गोष्ट आहे. कारण आहे, की समहाऊ तुमच्या लक्षात येईल बघा, की तुम्हाला उलट गेस करता येतं, प्रिडिक्ट करता येतं, की कोणत्या एरियाजवर प्रश्न येणार आहेत. म्हणजे साधा सिलेबस जो तुम्हाला दिलाय आयोगानं, तो तर करायचाच आहे व्यवस्थित. पण माझं समहाऊ मत आहे, की हे निवडताना करंट अफेअर्स आहे म्हणून मी निवडणार नाही, डायनॅमिक विषय आहे म्हणून मी निवडणार नाही, असं करू नये. जर तुम्हाला खरंच तो विषय आवडत असेल, समजत असेल, तुम्ही तो विषय निवडला पाहिजे. कारण उलट तुम्ही लवकर प्रिडिक्ट करू शकताय, की अशी घटना घडली त्यामुळे असा प्रश्न येऊ शकतो. हे खालचे अनेक आहेत फॅक्टर्स. ह्यांना मी 50% महत्त्व देते त्यामुळे तुमचा बदलत असेल. पण पहिले 2 मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे. विषय आवडतो का आणि विषय समजतो का? पण कसं ओळखायचं? विषय आवडतो का आणि समजतो का? तर माझं मत आहे की आधी तुम्ही लक्ष घाला. एकदा नजर टाका. तुम्ही ऑप्शनलच्या सब्जेक्टच्या लिस्टवरनं. तुम्हाला कळेल की असे हे टॉप 3, टॉप 4 असे विषय आहेत. मग त्या 3-4चा असा टेबल करा पूर्णपणे. आता त्या टेबल करताना पण आवडतो का आणि समजतो का कसं बघायचं? ऑब्व्हियस आहे. सिलेबस बघा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा. तरीही अंदाज येत नसेल, तर माझं मत आहे की त्या विषयाची त्या संबंधित बेसिक रीडिंग म्हणजे एखादी एन-सी-आर-टी किंवा एखादं टेक्स्टबुक तुम्ही वाचा. त्या विषयाबरोबर तुमची जर मैत्री होत असेल, तर त्या तिघांपैकी कुठलातरी एक ऑप्शनल निवडा. तरीही मी तुम्हाला एक सांगून ठेवतो, मी नेहमी सांगतो वर्गात, की हे सगळं करून सुद्धा मन एक गोष्ट सांगत असते, की हां, ह्या तिघांपैकी हा एक निवड, हा निवड. माझं मत आहे त्याला सुद्धा इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करू नका त्या मुद्द्याकडे. तुमचं मन जे सांगते, की अरे हा विषय माझा आहे का? तर माझं मत आहे, की तो विषय निवडावा. खूप जास्त कन्फ्यूज होऊ नये. सगळ्यांचे माझ्यासहित सल्ले घ्यावे, पण तुम्ही ही मेथोडॉलॉजी वापरून निर्णय मात्र स्वतः घ्यावा. ऑल द बेस्ट. तरीही 2 गोष्टी, हर्ड मेंटॅलिटी ज्याला म्हणतात, ती पाळू नका, की सगळे घेतायत म्हणून मी पण घेतलं किंवा यावेळेला टॉपर्सचा हा ऑप्शनल होता म्हणून तो घेतला. ही मेंटॅलिटी, ही मानसिकता तुमच्यामध्ये ऑप्शनल निवडताना नाही पाहिजे. याचबरोबर विशेषतः पॉप्युलर असे 6 ऑप्शनल आहेत.
जे आपण चाणक्यमध्ये पण चालवतो. पॉप्युलर म्हणजे का तर मगाशी सांगितलं की बहुतांश मुलं हे निवडतात. दुसरी गोष्ट तो त्याचा स्टडी मटेरियल अपडेट असतं. मेंटर आहेत आणि खरंच बहुतांश विद्यार्थी याचाच अभ्यास करतात कारण GSची ओव्हरलॅप आहे. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. दुसरा सोशिओलॉजी. तिसरा अँथ्रोपॉलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी आणि ॲग्रिकल्चर. असे 6 ऑप्शनल आपल्याकडे आहेत. माझं मत आहे, की तुम्ही ह्यापैकी निवडू शकता किंवा इतर ह्याच्यावरनं तुम्ही कुठलाही निवडू शकता. तुम्हाला शुभेच्छा आहेतच. लवकरच भेटूयात. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.